वैजापूरमध्ये आमदार रमेश बोरनारे यांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। रमेश बोरनारे यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज भाजपामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे। खरं डॉक्टर दिनेश परदेशी यांनी हा मोठा धक्का दिलेला आहे। दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश आज भाजपामध्ये झालेला आहे। खरं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये ज्या लोकांना उमेदवारी नाकारलेली आहे त्याच लोकांनी खरं तर या ठिकाणी आता भाजपामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे। त्यामुळे डॉक्टर दिनेश परदेशी यांची आता वैजापूरमध्ये ताकद वाढलेली आहे। मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि मतदानाच्या तोंडावरच हा रमेश बोरनारे यांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। सवंतगाव गटामधून गणेश शिंगळे यांना शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती, मात्र महायुती झाल्यानंतर इंगळे यांची उमेदवारी या ठिकाणी नाकारण्यात आलेली होती आणि त्यानंतर नाराज झाल्यानंतर इंगळे यांनी अपक्ष हा जो आहे तो उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला होता। मात्र आता त्यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे। खरं आता वैजापूरमध्ये महायुती टिकते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुढचा निर्णय काय असणार आहे हे डॉक्टर दिनेश परदेशी खरं आज संध्याकाळी 7 वाजता जाहीर करणार आहेत। डॉक्टर दिनेश परदेशी यांनी पत्रकार परिषद बोलवलेली आहे। खरं युती होते की महायुतीमध्ये बिघाडी होताना आपल्याला पाहायला मिळतं का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। खरं अशी ही शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा यांची वैजापूरमध्ये युती होऊ शकते आणि याचीच घोषणा डॉक्टर दिनेश परदेशी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये करू शकतात अशी शक्यता खरं तर वर्तवली जाते। आता डॉक्टर दिनेश परदेशी काय निर्णय घेता याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र तत्पूर्वी आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आमदार रमेश बोरनारे यांना सर्वात मोठा धक्का बसलेला असून या निवडणुकीमध्ये आता नवीन ट्विस्ट आलेला आहे।